संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे। आपण जालना जिल्ह्यामध्ये आहोत। या ठिकाणी परिस्थिती अगदी हलाखीची आहे। खरं तर बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे आणि या चिखलात कशा प्रकारे हा चिखल झाला हे बघू शकतात आपण। या ठिकाणी हे जे शेत आहे याच्यामध्ये संपूर्णपणे जलमय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासूनची जी शेतकऱ्याची जी मेहनत आहे ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांचं स्वप्न हे धुळीस मिळालेलं आहे। अगदी या स्वप्नांचा चिखल झाला आहे आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच म्हणजे थोड्या वेळानंतरच या ठिकाणी उद्धव ठाकरे या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्यासोबत संपर्क नेते घोसाळकर साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती, आपण संपूर्ण दौरा करत आहात? आज मराठवाडा माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब आत्ता इथे ह्या गावामध्ये ह्या शेताची पाहणी करण्या महाकाळमध्ये आमचे हे शेतकरी आहेत नाना रावण चिमणे यांच्या शेताची आता इथं जाण्यासाठी रस्ता आहे म्हणून त्या शेताची आम्ही निवड केली आहे। सोयाबीनचं पीक आहे परंतु ते बघा सगळं मरून गेलेलं आहे आणि या संपूर्ण भागामध्ये कधी जेवढं पाऊस पडलं नव्हतं तेवढे यावर्षी पाऊस पडलेले आहेत। आता हे पाऊस पडताना वेगवेगळ्या नुकसान झालेले आहेत। एकतर शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं आहे, ऊस गेलं आहे, जी काही ही पिकं आहेत ती गेलेली आहेत। काही लोकांची घरं वाहून गेलेत, काही लोक मृत्यू पडलेत, काहींच्या बकऱ्या गेल्यात, जनावरं गेलेली आहेत आलक्ष्यामध्ये। म्हणजे आम्ही असं सांगतो की या सगळ्या गोष्टींची भरपाई शासनाने केली पाहिजे। कारण आपल्याला आठवतं की कोकणामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचं वादळ आलं आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला उद्धवजी होते, उद्धवजींनी सगळ्या यंत्रणा उभ्या करून कोकणामध्ये एका आंब्याला आणि एका नारळाला त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यांनी जे त्यांचे काय निकष आहेत त्या निकषापेक्षा जास्त त्यांनी मदत केली आहे। आज सत्ताधारी बांधावर आहेत, विरोधकही बांधावर आहेत। बांधावरचा प्रश्न नाही आहे। नाही, माझा प्रश्न हा आहे की सत्ताधाऱ्यांना विरोध होतो, विरोधकांना विरोध होत नाही। आज उद्धव साहेबांनी अनेक ठिकाणी दौरा केला, त्याच्यामागे काय कारण असू शकतं? आता हे बघा, मी स्वतः ह्या मराठवाड्यामध्ये गेली 25 वर्ष काम करतोय। आम्ही अनेक आंदोलनं शेतकऱ्या कर्जमाफीसाठी माननीय उद्धवजीने आम्ही अशाच पद्धतीनं सगळ्या गावागावात जाऊन आम्ही पाहणी करत होतो। ज्यावेळेला गारपीट झाली त्या मोसंबीची फळंसुद्धा आम्ही बघितली, ते मोठं नुकसान झालं आहे। गावागावात जाऊन आम्ही हे केलेलं आहे। त्यानंतर अशा अनेक आंदोलनं आम्ही ह्या मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धवजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेने केले। तुमचा विमा पीक विमासाठी आम्ही त्यांच्या दरवाज्यावर जाऊन ढोल वाजवलेत, बांद्र्यासारख्या बिकेशीमध्ये। आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या मराठवाड्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही ज्यावेळेला दुष्काळ पडला तेव्हा मुलींची लग्न लावून दिली, चारा जनावरांना दिला। शिवसेनेला दिसली ती आजच्या सत्ताधाऱ्यांना का दिसत नाहीये ते आता आपणच विचारू शकता त्यांना आलक्ष्यामध्ये। आपलं मत काय, आपली प्रतिक्रिया? माझं मत एवढंच आहे की ह्या मंत्र्यांनी एक काहीतरी फॉर्म्युला घेऊन आलं पाहिजे। कोण किट घेऊन येतोय, कोण आणखी काय घेऊन येतोय। एक तर मंत्री नुसते रागातच असतात। शेतकऱ्यांनी काय विचारलं, अरे तुमच्या घरचं देता का, काय उत्तरं देतात। म्हणजे त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ह्याच्यावरती नेमके कुठले उपाय करायचे, साधक बाधक चर्चा करून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल, ह्याच्याऐवजी तुम्ही काय केलं, मी काय केलं, त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे। लोकांना ते नीट सामोरे जाऊ शकत नाही। आणि आमचे एकतर मिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि किट घेऊन जातात। ते जिल्हा प्रमुखांचं काम आहे। मी सगळ्यांना असं विनंती, जिल्हा प्रमुखांच्या भूमिकेत येऊन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, उपमंत्री, ह्या भावनेनं तुम्ही जनतेशी संवाद साधा, एवढं मी त्यांना सांगितलं। 5 किलो गहू आणि तांदूळ देऊन मदत पुरेशी का? आता मदतीचा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे भावनेचा, प्रश्न आहे त्यावेळेचा। आज लोकांना 5 किलोची गरज नाही आहे। आज जर शेतातलं 100% जर शेती उद्ध्वस्त झाले तर त्यांना वर्षभर आपण कसं उभं करू ह्याचं प्लॅनिंग सरकारनं केलं पाहिजे। केवळ 5 किलो दिले आणि गेले, 5 किलो किती दिवस पुरतात? काही मुलांचे शिक्षण आहेत, पुस्तकं गेलेत, काही मृत्युमुखी पडलेत, हा सगळा अहवाल पाहिजे। काय मागणी साहेब नेमकी या सत्ताधाऱ्यांकडे? माननीय जे उद्धवजींनी मागितलं आहे की 10,000 कोटी आम्हाला ह्या दुष्काळ आणि ओला दुष्काळ जाहीर करा आणि या शेतकऱ्यांना मदत चांगल्या पद्धतीची करा।
नक्कीच हे होते शिवसेनेचे नेते घोसाळकर साहेब. त्यांचं एकच म्हणणं आहे किंवा शिवसेनेच्या वतीने एकच म्हणणं आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत जाहीर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा. नक्कीच मायबाप सरकारने या ठिकाणी थोडेसे हातपाय हलवले पाहिजेत आणि या शेतकऱ्यांच्या संवेदना बघा. नक्कीच आमदार फोडताना जितके पैसे दिले त्याच्यातले 10% जरी या शेतकऱ्यांना दिले तर हा महाराष्ट्राला परत सुगीचे दिवस येतील. हे नक्की या ठिकाणी मला पत्रकार म्हणून सांगावंसं वाटतंय.